गुंठेवारी झालेल्या सोसायटीचं डेव्हलपमेंट कशा? गुन्हेगारी म्हणजे काय की रेग्युलरायझेशन झालेलं आहे. तुम्ही परवानगी न घेता समजा शेत जमीन खरेदी केली असेल आणि नंतर झोन बदलला किंवा काही तुमची कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या मध्ये तुमचे समावेश झाला किंवा जवळ असाल याच्यावर, तर जर एकदा रेग्युलरायझेशन झालं असेल तर नॉर्मल कोर्समध्ये त्याला तो एन ए ऑर्डर पास होती, बिल्डिंग प्लॅन पास होतो, कॉर्पोरेशनही बिल्डिंग प्लॅन पास करतं. तर त्यामुळे त्याला रिडेव्हलपमेंटचा प्रश्न येतच नाही. त्याला जसे इतर प्लॉटला रूल लागू आहेत तसे याला लागू आहेत. धन्यवाद. माझ्या मते आपण वकिलांचा जो रोल होता तो आपल्याकडे व्यवस्थित त्यांचा समजलेला आहे. तर आपण हे आता हेच चर्चासत्र आपण इथे थांबूया आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वयंपुनर्विकासाकडे घेऊया. तर आपण हां बोला. गार्डन, हां मी सांगतो बऱ्याचशा सोसायटीमध्ये तो राहिला विषय, बरोबर आहे. धन्यवाद. गार्डन म्हणजे खालच्या जमिनी काही लोकांना वापरायला दिल्या होत्या किंवा विकलेल्या होत्या बिल्डरनी, किंवा वरचे ओपन टेरेस याच्याविषयी जरा रिडेव्हलपमेंट करताना त्याच्याविषयी भरपूर ठिकाणी वाद होतात. तर ते धरलं जातं किंवा कशा पद्धतीने धरावं अशी अपेक्षा आहे. सर ह्यासाठी आपल्याला ते जे कायदे आहेत ना, ज्या कायद्यामध्ये ती सोसायटी असेल किंवा अपार्टमेंट असेल तो महत्त्वाचा आहे. म्हणजे इथे रिडेव्हलपमेंटपेक्षा तुमचे इंटरनल कायदेस, जर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल तर मग कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हे गार्डनचा कन्सेप्ट वगैरे तिकडे काही प्रकार नाही आहे, टेरेसचा कन्सेप्ट तिकडे काही प्रकार नाही आहे. कारण कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवरती एक 2010मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं नालचंद लालूचंदचं. ते जर जजमेंट तुम्ही गुगलवरती पण ते अवेलेबल आहे. ते जजमेंट जर आपण वाचलं तर त्यामध्ये क्लिअरली हे गार्डन असो किंवा तुमचं टेरेस असो किंवा पार्किंग एरिया असो, जो एरिया तुम्हाला फ्री ऑफ FSI मिळालेला आहे तो तुम्ही विकू शकत नाही, असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 2010मध्ये निर्णय दिलेला आहे. आणि जे गोष्टी विकलेल्या आहेत, उदाहरणार्थ आता मगाशी एक गॅरेजचा विषय पण आपला राहिला होता. गॅरेजेस साईडला असतात पण ते पार्किंग पर्पजसाठी तुम्हाला दिलेले आहेत. मग जर गॅरेजेस आहेत तर गॅरेजेसच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला गॅरेजेस मिळू शकतं. कारण आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा एक प्रिन्सिपल आहे, जेवढे नंबर ऑफ फ्लॅट्स असतील आपल्याकडे बिल्डिंगमध्ये तेवढेच आपल्याला शेअर सर्टिफिकेट देता येतात, रादर तेवढेच आपले मेंबर्स असू शकतात. जर तुम्ही सेक्शन 154B कॅपिटल B-5 बघितलात तर तुमच्या बिल्डिंगमध्ये 20 फ्लॅट असतील तर 20च मेंबर आपण करू शकतो, 21वा येऊ शकत नाही. म्हणजे गॅरेजला शेअर सर्टिफिकेट देऊ शकत नाही, गॅरेज विकता येणार नाही, फ्लॅटला अटॅच करूनच त्या गॅरेजला विकावं लागेल. पण आता हा झाला कॉपरेटिव्ह सोसायटीचा विषय. आपण अपार्टमेंटची जी कमिटी आहे त्यामध्ये हा विषय ठेवलेला आहे. अपार्टमेंट जे आहेत, कंडोमिनियम्स आहेत, तिकडे मॅक्सिमम ही मिशिफ केलेली दिसून येते. कारण तिकडे एक प्रोव्हिजन आहे लिमिटेड कॉमन एरियाज. मग लिमिटेड कॉमन एरियाजमध्ये काय करतात ते डेव्हलपर, हे गार्डन जे आहे त्याच्या भोवती, समजा त्या फ्लॅटच्या पुढे गार्डन असेल खाली ग्राउंड फ्लोअरला, तर ते गार्डन त्या लिमिटेड इंटरेस्ट क्रिएट करतात त्या फ्लॅट पुरतं आणि मग त्या फ्लॅटला तो दिला जातो. तर आता जी नवीन कमिटी आपण स्थापन केली होती आणि अपार्टमेंटचे जे सजेशन्स आता पुट फॉरवर्ड केलेले आहेत त्यामध्ये आम्ही असं सजेशन दिलेलं आहे की हा जो प्रकार आहे जिथे न्यूसन्स होतो आहे आणि विच इज अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ नालचंद लालूचंद जजमेंट अँड अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ रेरा, अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ DCPR, तर ही प्रोव्हिजन अपार्टमेंटमधनं काढून टाकण्यात यावी, जेणेकरून सगळं जे आहे ते एका फुटिंगवरती येईल. धन्यवाद परासाहेब. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे जे जजमेंट आलेलं आहे, सुप्रीम कोर्टात जी केस गेली होती की जे माझ्या मालकीचे नाही ते बिल्डर्स लोक किंवा विकसक विकत होते, शनिवारवाडा माझ्या मालकीचा नाही पण ते विकत होते, जे सँक्शन प्लॅनमध्ये तुम्हाला विकता येत नाही. आणि यासाठी पुणे हाऊसिंग फेडरेशनने इंटरेस्टेड पार्टी म्हणून आपण पण त्याच्यात दिल्ली सुप्रीम कोर्टात गेलेलो होतो आणि ते जजमेंट आपण आपल्या वास्तुदर्शनमध्ये पण छापलं आहे. धन्यवाद. माझ्यामध्ये आपण हा चर्चासत्र आपण या इथे थांबूया आणि रिडेव्हलपमेंट त्यापेक्षा पुढची जी पायरी आहे, पुढचा टप्पा सेल्फ रिडेव्हलपमेंट करूया. आता आपल्याकडे जे ॲडव्होकेट्स आपल्याकडे सामील झाले त्यांचं मी आभार मानतो. आणि स्वयंपुनर्विकास ही डेव्हलपमेंट किंवा विकसनाची पुढची पायरी आहे आणि याच्यात फार आता ॲडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे फार मोठे फायदे सरकारने दिलेले आहेत. त्याचा सर्क्युलर्सविषयी ॲडव्होकेट परबांनी सांगावं, त्याचे फायदे तोटे विजय सरांनी सांगावं आणि सोसायटीने त्या किंवा अपार्टमेंट्सवाल्यांनी त्या पद्धतीने कसा त्याचा अवलंब करावा, त्याला पुढची म्हणजे कायदेशीर प्रक्रिया कशी करावी किंवा आर्थिकदृष्ट्या कसं करावं याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावं. साहेब, आपण रिडेव्हलपमेंटचाच कन्सेप्ट मगाशी आपण एक केसचा उल्लेख केला, तो केसच्या माध्यमातून आपण स्वयंपुनर्विकास दाखवून देऊया. कसं आपण ते टिळकनगरचं उदाहरण देऊन टाकू. एक केस सांगतो, जसं मगाशी एक जजमेंट आपण इथे साईट केलेली आहे. तर एक जजमेंट आहे टिळकनगरमध्ये एक सोसायटी आहे. 2007मध्ये त्या लोकांनी रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं डेव्हलपर बरोबर. 2010मध्ये
त्या IOD बिल्डिंगने आणली. IOD आणली 1 FSIची, ज्या बिल्डिंग 1 FSIवर उभी होती त्याच FSIची IOD आणली. लोकांना दाखवलं की IOD आहे आणि बिल्डिंग डिमॉलिश करण्यात आली. लोकांना वेकेट केलं आणि बिल्डिंग डिमॉलिश केली. 2013 मध्ये रेंट जो आहे, त्या मेंबर्सना जो रेंट मिळत होता तो रेंट कॉर्पस बंद केला डेव्हलपरनी. आणि त्यावेळेला लोकांकडे अशी परिस्थिती आली की काही लोकांचे पगार 20-20, 25-25 हजार रुपये होते. आपल्याला वाटत होतं चांगला पगार आहे, पण त्यावेळेला टिळकनगरसारख्या, चेंबूरसारख्या एरियामध्ये 15,000 रेंट चालला होता जिथे ते राहत होते. म्हणजे 20,000 पगारमध्ये 15,000 रेंट द्यायचा आणि 5,000 मध्ये घर खर्च चालवून आपल्या मुलांचं शिक्षण करायचं. बऱ्याचशा लोकांनी मायग्रेशन सुरू केलं, म्हणजे लोक पनवेलला आले, न्यू बॉम्बे साईडला आले. पण ज्यांची मुलं शिकत होती शाळेमध्ये त्यांना फार त्रास झाला, ते त्यांनी सस्टेन केलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बिल्डिंग जी आहे ती आता स्वतः परत डेव्हलप करायची आहे. डेव्हलपरकडे काय कॅपॅसिटी नाही आहे, तर मग ह्यांनी दुसरा डेव्हलपर शोधायला सुरू केल्यावरती त्यावेळेला डेव्हलपर गेला हायकोर्टाकडे आणि हायकोर्टामधनं त्यांनी सेक्शन 911 खाली आर्बिट्रेटर अपॉइंट केला. आणि आर्बिट्रेटर होते चीफ जस्टिस मोहित शाह साहेब आपले. आणि आर्बिट्रेटर अपॉइंट करून आर्बिट्रेशन सुरू झालं. आर्बिट्रेशन 1.5 वर्ष चाललं आणि आर्बिट्रेटरनी निकाल दिला की सोसायटीनी जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट टर्मिनेट केलेलं आहे त्यांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये, दॅट इज व्हॅलिड आणि दॅट इज लीगल. बिल्डरला वाटलं अजूनही त्रास देऊया सोसायटीना, म्हणून तो पुढे अजून गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी तो अवॉर्ड जो आहे तो चॅलेंज केला. सिंगल बेंचकडे चॅलेंज केला, डिव्हिजन बेंचकडे केला. दोन्हीकडे निकाल आला की सोसायटीला जो निकाल दिलेला आहे तो बरोबर आहे. बिल्डर परत गेला सुप्रीम कोर्टापर्यंत आणि सुप्रीम कोर्टामध्ये तो तिथे वाद मगाशी सांगितल्याप्रमाणे घालत होता की क्लॉज जो आहे तो असा आहे की जो बिल्डिंग जोपर्यंत कन्स्ट्रक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथे आहे आणि हा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट विल स्टँड स्टील. सुप्रीम कोर्टाने त्याचं जे वर्डिक्ट आर्बिट्रेटरने दिलं होतं तेच मान्य केलं आणि डेव्हलपरचं जे मान्य होतं ते ग्राह्य धरलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सोसायटीकडे पर्याय आता होते की टायटल क्लिअर झालेला आहे, परत सोसायटीकडे टायटल कमबॅक आलेला आहे. जे काय राईट्स त्याला दिले होते ते पण नलिफाय झालेले आहेत. मग अशा वेळेला परत रिडेव्हलपमेंट करावं का? तर 2018 उजाडलं होतं सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत. 2007 मध्ये पहिलं ॲग्रीमेंट झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग सोसायटीच्या मेजॉरिटी लोकांनी ठरवलं की आपण स्वयंपुनर्विकास करावा, कारण आता दुधाने तोंड भाजलेलं आहे, तर ताकही आपण फुंकून पिऊया. आणि मग स्वयंपुनर्विकासाच्या मॉडेलमध्ये इनकॉर्पोरेट केलं गेलं. त्यासाठी आपल्याला स्वयंपुनर्विकासाची योजना जी आहे ती थोडीशी समजून घ्यावी लागेल की स्वयंपुनर्विकास आपल्याला जमेल का, डेव्हलपर तिकडे जे कार्य करतो ते आपल्याला जमू शकतं का. तर पहिली गोष्ट, डेव्हलपर कार्य कुठलं करतो, तर डेव्हलपर 3 गोष्टी करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी ह्या प्रोजेक्टसाठी रिडेव्हलपमेंटसाठी गरजेची आहे ती म्हणजे फायनान्स आणतो. पैसे जे आहेत ते प्रोजेक्टला लागले पाहिजेत, पैशाचं सोंग आणता येणार नाही. दुसरी गोष्ट काय करतो, तर आपण मगाशी जे प्रोफेशनल्स बघितले, जे आर्किटेक्ट आहेत, लॉयर्स आहेत, मग ह्या सर्व प्रोफेशनल्सना अपॉइंट करण्याचं काम जे आहे ते डेव्हलपर करतो. आणि मग हे प्रोफेशनल त्या डेव्हलपरसाठी काम करतात. डेव्हलपर कधी तुम्हाला म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये, कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये लायसनिंगचे प्लॅन पास करताना दिसला आहे का? तर अजिबात नाही. त्यांचे प्रोफेशनल आहेत ते तिकडे जाऊन त्याचं काम करतात. आणि मग ही सेकंड स्टेप झाली. तिसरं स्टेप आहे की कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ती बिल्डिंग बांधून घ्यायची. हे 3 स्टेप सोसायटीला स्वयंपुनर्विकासामध्ये करावे लागतात. मग हे दुसरं आणि तिसरं स्टेप तर आपल्याला जमून जाईल की प्रोफेशनलला आपण अपॉइंट करू, तिसरा स्टेप आहे कन्स्ट्रक्शनही करू. पण मग ह्याच्यासाठी लागणारा पैसा तो आपण कुठून आणायचा? तर त्यासाठी ह्या टिळकनगरची जी मगाशी तुम्ही उदाहरण दिलं, तर त्यांनी पहिला अप्रोच केलं मुंबई बँकेकडे. आपल्याकडे त्यावेळेला मुंबई बँकेची स्कीम जी आहे ती होती, स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन होतं त्यावेळेला. पण कालांतराने ते काही फ्रुटफुल वर्किंग नाही आलं. पण मग आता त्या सोसायटीने काय केलेलं आहे बेस्ट वे, त्याचं जर आपण एक्झाम्पल दिलं तर ते आपल्याला कळेल की त्या लोकांनी फायनान्स उभा कसा केला. मग समजा धरून चला की 50 फ्लॅट जे आहे ते सोसायटीला विकायचे आहेत. आराखडा झालेला आहे तयार. सोसायटी मेंबर्सना फ्लॅट त्यांचे मिळालेले आहेत असं आराखड्यामध्ये दिसतंय. आणि उरलेले फ्लॅट्स जे आहेत जे विक्री करायचे आहेत, त्या विक्रीमधले काही फ्लॅट्स जे आहेत ते सोसायटीनी 25% डिस्काउंट या ह्यानी ओपन मार्केटमध्ये लॉन्च केली. ती स्कीम अजूनही चालू आहे. 31 डिसेंबरपर्यंत स्कीम त्या लोकांनी सुरू ठेवलेली आहे. आणि 1 कोटीचा फ्लॅट आहे. तुम्ही आज जर पूर्णपणे इन्व्हेस्ट करत असाल तर 75% रेटमध्ये म्हणजे 75 लाखामध्ये तो फ्लॅट तुम्ही आज तुम्हाला घेऊन जा, असं करून सोसायटीनी इन्व्हेस्टर स्कीमकडून त्यांना ओपन केलं.
बरं, हे इन्व्हेस्टर येतात ते म्हणतात की रेरा अलाउड नाही करत. रेरा सांगतं की 10%च पैसे घेऊ शकतात, ते सुद्धा ॲग्रीमेंट फॉर सेल व्हायच्या अगोदर. आणि तुम्ही घेऊ केव्हा शकता, जेव्हा तुमचे प्लॅन्स अप्रूव्ह होतील त्यावेळेला. मग हे तुम्ही आम्हाला कसं घेणार? तर त्यांचे राईट्स देखील आपण लिगली प्रोटेक्ट केले. कसे प्रोटेक्ट केले? की जे ॲग्रीमेंट सोसायटी कन्सल्टंट्स बरोबर करणार आहे त्याप्रमाणे ह्या इन्व्हेस्टर बरोबर एक ॲग्रीमेंट केलं गेलं. आणि ह्या इन्व्हेस्टरना जसं सोसायटी प्रमोटर आहे रेरामध्ये, तसं यांना प्रमोटर इन्व्हेस्टर म्हणून रेरामध्ये आपण डिक्लेअर केलं. तर या अँगलनी फायनान्स जो आहे तो म्हाडा प्रीमियमसाठी म्हणा, FSIसाठी म्हणा, IOD आणण्यासाठी म्हणा, CC आणण्यासाठी उभा केला. आणि मग बुकिंग स्टॉप केले गेले. आणि मग पुढचं कार्य कसं करायचं? तर कन्स्ट्रक्शन जे करायचं आहे, प्रोफेशनलला मॅनेज करणं एवढा पैसा सोसायटीकडे असतो, पण कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी जिकडे 30 कोटी रुपयाची ॲक्टिव्हिटी आहे, 25 कोटीची ॲक्टिव्हिटी आहे, ती कशी करायची? मग त्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे सेम टेंडर सिस्टम केले. आपल्याकडे बायलॉमध्ये 157 मध्ये सांगितलेलं आहे जर टेंडर प्रोसेस कशी करायची, आर्किटेक्ट कसा नेमायचा, रादर सेक्शन 79A मध्ये पण ते दिलेलं आहे. आणि मग ह्या पद्धतीने टेंडर सिस्टमनी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचे आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं की तुला बार्टर सिस्टममध्ये काम करावं लागेल. तुला जर 25 कोटी रुपये आम्हाला द्यायचे असतील तर आम्ही तुला 25 कोटी न देता तुला आम्ही 30 कोटी किंवा रादर 32 कोटीचे फ्लॅट देतो आजच्या डेटला. आणि अशा तऱ्हेने बार्टर सिस्टमनी त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर आपण ॲग्रीमेंट जे आहे ते देखील फॉर्म्युलेट केलेलं आहे. आणि ही स्वयंपुनर्विकासाची जी मोहीम आहे ती याप्रमाणे आपण इथे पूर्ण करत आहोत. सर, तुम्ही एक GRचा उल्लेख केला. त्याच्यात म्हणजे स्वयं पुनर्विकासात सोसायटी किंवा अपार्टमेंटला, सोसायटीला मुख्यत्वे काय काय सवलती मिळाल्यात किंवा काय विषय? आणि त्या सप्टेंबर 2019चा जो GR आहे त्याच्यामध्ये स्वयं पुनर्विकास जर आपण केला तर स्वयं पुनर्विकासामध्ये तुम्हाला बेनिफिट्स काय काय आहेत. तर त्या बेनिफिट्समध्ये एक्स्ट्रा FSI 10% एक्स्ट्रा FSI आहे. TDR जर तुम्ही परचेस करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेशन आहे, प्रीमियममध्ये कन्सेशन्स आहेत. आणि बरेचसे असे फॅक्टर्स आहेत जसं LUC आपण लँड अंडर कन्स्ट्रक्शन जे आपण टॅक्स भरतो तर त्याच्यामध्ये काही माफ तुम्हाला केले जात आहे. 1 विंडो सिस्टम आहे. तुम्हाला इंटरेस्ट रेट जो आहे जो आपण स्वयंपुनर्विकासासाठी घेणार आहोत तर त्यामध्ये बेनिफिट्स दिलेले आहेत. पण हा जो रेझोल्युशन आहे, हे जे डायरेक्शन्स होतं तर ह्यामध्ये फ्रुटफुल झालं का, म्हणजे हे अस्तित्वात आलं का? तर अजूनपणे पूर्णपणे अस्तित्वात आलेलं नाही आहे. पण तरी देखील म्हणजे जरी अस्तित्वात नाही आणून येऊन सुद्धा आम्ही आज जी स्वयंपुनर्विकासाची योजना मुंबईमध्ये करत आहोत तर तिकडे आपण LUCचे बेनिफिट्स जे आहेत या रेझोल्युशनच्या अंतर्गत ते LUCचे बेनिफिट्स आम्ही क्लेम केले आणि त्या सोसायटीला आम्ही तिथे माफ करून घेतले. म्हणजे आपण परस्यू केलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. सोसायटीचे मेंबर्स एकत्र येऊन हा प्रोजेक्ट करू शकतात आणि ह्याची फायनॅलिटी करू शकतात. याच्यात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की स्वयं पुनर्विकासात त्याच्यात सिंगल विंडो सिस्टीम दिलेली आहे गव्हर्नमेंटनी, त्याच्यात ॲडिशनल FSI दिलं आहे, प्रीमियममध्ये कन्सेशन दिलं आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊच की आपण या मार्गदर्शिका आता जी छापलेली आहे त्याच्यात पण दिलेले आहेत.